नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत। भाषेच्या नावाखाली काही जणांना राजकारण करायचंय, अशा संघटनेपासून दूर रहा असा स्पष्ट आदेश भाजप नेत्यांनी आमदार आणि कार्यकर्त्यांना भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नाव न घेता दिलाय। माध्यम धोरणाच्या बाबतीत सरकार कोणतीही माघार घेणार नाही, त्या 135 इंग्रजी शाळांचं अनुदान चालूच राहील असंही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं। कायदा पायदळी तुडवून राज्यभर हेदोस घालणाऱ्या फोर्स संघटनेचे तळवे चटणाऱ्या भाजपनं आता भारतीय भाषा प्रेमींच्या आंदोलनाला काडीचीही किंमत देत नसल्याचं स्पष्टपणे दाखवून दिलंय। पणजीत सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत संरक्षण मंत्री पर्रिकर आणि मुख्यमंत्री पार्सेकर यांनी देशी भाषा प्रेमींनाच लक्ष केलं। इंग्रजी शाळांना दिलं जाणारं अनुदान अजिबात बंद केलं जाणार नाही असं दोघांनी यावेळी ठणकावलं। भाजपवर जे जाहीरपणे टीका करीत आहेत त्यांच्या डोक्यात राजकारण आहे, त्यांच्या नादी लागू नका असा सल्ला त्यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांना दिलाय। तत्व म्हाकाय पडटा, समाजान तेड निर्माण करप हो दुसरो विषय असता। जी गजाल जावन गेली पळय ती गजाल परत रिवर्स करतलो जाल्यार त्या 135 शाळेन आशिल्ल्या सगळ्या टिचरांक सरप्लस करचे पडटले। म्हाका पगार चालू रावतलोच, खर्च चालू रावतलो, झगडी मात्र जातली। हांव सगळ्यातून वतना काही जाण ह्या आंदोलनान सध्या कोण पळय पंप मारता पळय ते पंप मारणारे काही जाण भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध उलयतात। तांकां पॉलिटिकल कितें तरी तांच्या तकलेन आसूंक जाय, कारण ह्या विशयाक सोल्युशन बीजेपी सोडून कोणूच दिवंक शकना। फक्त तुम्ही लक्षात धरा, पक्षाचो कार्यकर्तो अशा प्लॅटफॉर्माक वचना ज्या जाग्यार पक्षाच्या संदर्भात किंवा पक्षाच्या नेत्यांचेर टिका करून ह्या पक्षाक अक्कल शिकयात, धडो शिकयात असली भाशा केली वता। काही आमदारूच सुरवातीक गेले, कारण गेल्या खेपेचो आमचो संबंधाक प्रश्न ना, विशयाशी आमकां प्रश्न ना। जो पर्यंत विशय अपॉलिटिकल आसत जाल्यार आमकां प्रश्न ना, पण अशा प्लॅटफॉर्माचेर ज्या जाग्यार बीजेपीक जर टिका करतले जाल्यार बीजेपीच्या कार्यकर्त्यान भितर पार्टिसिपेट करूंक जायना, हें तुमी लक्षात घाला। त्यामुळे निवडणुकीचं भय दाखवून आपली मागणी पदरात पाडून घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारतीय भाषा मंचच्या स्वप्नांचा पूर्णपणे चुराडा झालाय। त्यामुळे मंचचे पदाधिकारी करत असलेल्या आंदोलनाला यश येईल का हे पाहावं लागेल। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मडगाववर भाजपचा झेंडा फडकेल, 2 ते 3 हजार मतांनी भाजपचा विजय होईल असा ठाम आशावाद संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलाय। सोमवारी पणजीतील भाजपच्या जाहीर कार्यक्रमात पर्रिकर यांनी हा आशावाद बोलून दाखवलाय। यावेळेस कोणत्याही परिस्थितीत बडगाव पादाक्रांत केलं जाईल, त्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी तळ ठोकून राहीन असं पर्रिकर यावेळी म्हणाले। फायनली पक्ष सगळो विचार करून योग्य मनीस तुमच्या फुडें दवरतलो, न डिस्ट्रॅक्ट जाता तुम्ही निवडून हाडा। आनी हाजो हांव पॅरामिटर खंय लायतलो सांगता, हाजो पॅरामिटर हांव मडगांवाक लायतलो। न्हय, हांव मडगांवाक लायतलो कारण मडगांव मतदारसंघ हो आमचो जिखपाचो मतदारसंघ, आमचो मतदारसंघ। केवळ भ्रष्टाचाराच्या भयापोटी भारतीय जनता पक्षान घुसमटलेले व्यक्ती तांकां धडो शिकोवपाची गरज आसा। म्हणून हांव मडगांव पॅरामिटर सांगता, कारण हो मतदारसंघ कमीत कमी 2 ते 3 हजार मतांनी आमी जिखूंक शकता। सगळ्यांनी मेळून ठरयलें की आमी हो जिखतले, कसो जिखना तो पळोवया। हांव गॅरंटी जावं का, इलेक्शनाच्या वेळार हांव जाय इतलो वेळ मुक्काम ठोकतलो आनी हो मतदारसंघ आमी फुडल्या एपात जिखतले, म्हणजे जिखतले अंडर एनी सर्कमस्टन्स। बेतूल इथं मार्च मध्ये होऊ घातलेल्या डिफेन्स एक्स्पोवरनं जे रान उठवलं जातंय त्यात काहीच तथ्य नाही, कारण या प्रदर्शनाचा प्रचंड लाभ गोवेकरांना होणार आहे असा पुनरुच्चार संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलाय। सोमवारी भाजपच्या बैठकीवेळी ते बोलत होते। डिफेन्स एक्स्पो धरतू थंय नाका आसत बेतूलच्या लोकांक, ताजेर उलोवपाचो परवरी रावन अधिकार ना। बेतूलच्या लोकांनी म्हाका सांगचें नाका म्हणून, जातकच सांगचें परतो आनीक नाका म्हणून। हांव हे कित्याक सांगता, कारण हांगाची पंचायत ऑलरेडी म्हजे कडेन आयली केरीची, तांच्यांनी 3.5 लाख स्क्वेअर मिटर जागो आपलो ह्या कामा खातीर ऑफर करपाचो लेटर म्हाका ऑलरेडी कम्युनिटीन दिलें।
सरकाराची जागो ना, कॉम्युनिदाद इतलेच मेळ्ळे फुडें म्हणटा की बाजूच्या कम्युनिटीक थोडोसो जागो जो जाय पडटलो तोय जाल्यार आमी दिता. लेट अस स्टार्ट अ परमनंट एक्झिबिशन ग्राउंड. पण म्हाका दिसता कमीत कमी खंयची गजाल बरी आसा काय वायट आसा हाज्या पयलीं ती टेस्ट करूंक जाय. 4 दिसाचो डिफेन्स एक्सपो जावनी. मागीर हांव गॅरंटी दिसता की जे कोण पळय बडबड बडबडटा पळय तांकां थंयचे स्थानीक लोक आनी जांचो इकॉनॉमीक बेनिफीट ताज्या मुळे जाला ते ऑटोमॅटीक भायल्या भायर उत्तर दितले. सरकाराक उत्तर दिवपाची गरज ना. सुमूल सारख्या इतर राज्यातील डेअरीला गोव्यात दूध संकलन आणि व्यवसायासाठी परवानगी देऊन सरकारनं गोवा डेअरीचं अस्तित्व धोक्यात आणल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलाय. गोवा डेअरीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. आता स्पर्धक निर्माण झाल्यानं गोवा डेअरीचाही कारभार सुधारेल असा विश्वास पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केला. दुधाच्या हातून जवळजवळ 9.5-10 रुपया ह्या सरकारान पावयले. दुर्दैवान ती डेअरी आसा पळय त्या डेअरीचो कारभार सारको चलना. हांव एक कित्याक सांगता, तांकां डेअरी एफिशियंटली चलोवपाची इच्छा ना. आतां हांवें हें सांगलें की फाल्यां म्हज्या नांवान शंखनाद जातलो आनी खंयच्या तरी पेपराचेर ते येतलो. फॅक्ट वचून तपासा. शेतकरी बॉब मारतात. शेतकऱ्यांक योग्य भाव मेळना. आशिल्लो फॅट कमी दाखयलो वता डेअरीचेर. वचा आनी मुद्दम चॅक करा. शेतकऱ्यां बरोबर उलया. हांव उलयतां. त्यामुळे हांव कॉंग्रेच्युलेशन करता सरकाराचें की तांच्यांनी कॉम्पिटिशन ओपन केलें. डेअरीक कांयच नुकसान करूं ना. कॉम्पिटिशन ओपन करपाची गरज आशिल्ली कारण कॉम्पिटिशन जातकच आतां डेअरी मातशी एक्टिवेट जाली. आतां सगळे सर्कुलरां धाडपाक लागली, कॅम्प करता म्हणून सांगपाक लागली. मुद्दम हांगा कोण शेतकरी आहा तांकां विचारा. हांव कितें सांगता ते खोटें जालें. माडा संबंधीच्या विषयावरही या मेळाव्यात सर्वच वक्त्यांची भाषणं झाली. भाजप सरकार माडाच्या संवर्धनास कटिबद्ध आहे. या विषयावर भावना भडकावून उगाच राजकारण करू नका. चूक पटवून द्या. आवश्यक ते बदल करू. तसंच माडाच्या संवर्धनासाठी कायदाही आणू असं वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी स्पष्ट केलं. म्हणजे स्पष्ट मत आसा ही जी पूर्ण चर्चा आसा हे सामान्य लोकांच्या तोंडाचेर ना. ही चर्चा जी आसा आमचे जे मिडिया आसा तातूंतल्यान ही जी एक मोठो ताजो आवाजो आसा आभास निर्माण करप अशा पद्दतीचो अशें चल्लेलें आसा. मुळात हो विशय केन्नाच्यान आयलो हें आमी जाणून घेवपाक जाय. 1984 गोंयान गोवा प्रिजर्वेशन ऑफ ट्री एक्ट आयलो. म्हणजे झाडां हे मुळात राखपा खातीर म्हणून हांगासर एक कायदो केलो जो फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आशिल्लो. आनी ह्या डिपार्टमेंटान आशिल्लो हो जो कायदो तातूंत माड हो नाशिल्लो. तातूंत बाकीची सगळी झाडां आशिल्ली. 2008 सालान त्यावेळच्या सरकारान ह्या विशयाच्या व्याख्येन बदल केलो. ट्री हातून आणि भितर माड घातलो. 2016 आत्ताच्या ह्या सरकारान 2016 ह्या सरकारान ह्या केवळ ह्या व्याख्येतलो माड हो शब्द काढलो. कारण म्हणजे कितली साधी सोपी घटना आसा. हाजे वेळान मोठे रण माजोवपाक जाय अशें कांयच ना. जाय आतां सगळी कडेन म्हाका एक SMS आयलो. एकट्याचो नांव सांगना. एक गोंयचे एक मोठी व्यक्ती आसा. ताणी सांगलें की आमच्या कॅथॉलिक भावां भितर क्रिश्चन भावां भितर हाजे वेळान तांकां भडकोवपाचो प्रयत्न चल्ला आनी तो 66 हाजेर चलयल्लो आसा.